वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण करंटची लेक्चर सिरीज करत आहे. रोज आपण 10 क्वेश्चन घेत असतो. त्याच्यामधला हा 5वा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण 10 क्वेश्चन कवर करणार आहे. तर क्वेश्चन किंवा आपण त्याच्यामध्ये असं नाही की रेग्युलर क्वेश्चनच घेतो म्हणून त्याच्यामध्ये आपण न्यूज पण घेत असतो. तर काही प्रश्न आणि काही न्यूज आजच्या 5व्या पार्टमध्ये. पहिला प्रश्न की देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते राज्य सरकार दरमहा 900 रुपयांची भेट देणार आहे? काय तर देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते राज्य दरमहा 900 रुपयांची भेट देणार आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश सरकारनं काय केलं की जे लोक देशी गाई पाळतील त्यांना दर महिन्याला 900 रुपये भेट देणार आहेत. कोण? मध्य प्रदेश गव्हर्नमेंट. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपली की कोणत्या राज्याने निमोनियाचे लवकर निदान करण्यात मदत करण्यासाठी सास नावाचा उपक्रम सुरू केला आहे? विचारतात असंच राज्यसेवा म्हणा, कंबाईन म्हणा की सास नावाचा उपक्रम कोण सुरू केला? तर आपलं उत्तर आलं पाहिजे कर्नाटक सरकारनं. कशासाठी? तर त्यांच्या कर्नाटक राज्यात निमोनियाचं लवकर निदान करण्यासाठी त्यांनी सास नावाचा उपक्रम सुरू केला. कोण? सास नावाचा उपक्रम कोण सुरू केला? तर कर्नाटकने सुरू केला. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज, कोणत्या देशाने एप्रिल 2022मध्ये मिसाईल लाईफ नावाचे पुस्तक प्रकाशित केले? खूप इम्पॉर्टंट आहे. मिसाईल लाईफ नावाचं पुस्तक कोणत्या देशानं प्रकाशित केलं? तर चीननं प्रकाशित केलं. कोणतं पुस्तक आहे? तर मिसाईल लाईफ नावाचं पुस्तक आहे. कोणत्या देशाने प्रकाशित केले? तर देशाचं नाव लक्षात ठेवा. चायनानं प्रकाशित केलं मिसाईल लाईफ. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022मध्ये कोणत्या देशात नवीन भारतीय मिशन सुरू करण्यास मान्यता दिली आहे? तर नवीन भारतीय मिशन आपण कोणत्या देशात सुरू केलं? तर आपण केलं लिथुआनिया देशात. पहा, नवीन भारतीय मिशन आपण कोणत्या देशात सुरू केलं? तर आपण केलं लिथुआनिया या देशामध्ये. नेक्स्ट न्यूज आहे आपली, कोणी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार जिंकला? कोणी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार जिंकला? तर पाय F1 रेसर आहेत, फॉर्म्युला 1 रेसर आहेत. त्यांचं नाव आहे मॅक्स वर्स्टेपेन. काय नाव? मॅक्स वर्स्टेपेन. हे F1 ड्रायव्हर आहेत. तर यांना यावर्षीचा वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार भेटला. कोणाला? ते F1 रेसर आहेत ते. त्यांचं नाव आहे मॅक्स वर्स्टेपेन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपली, बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे. कितवी? 131वी. हे लक्षात ठेवा. याच्या आधी इथंच असं फसवलं होतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे. आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांच्यासारख्या इतर समाजसुधारकांचा सन्मान करण्यासाठी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताने एप्रिल महिना दलित महिना म्हणून घोषित केला आहे. तो कोणत्या? तर कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या प्रांतानं कोणता महिना? तर एप्रिल महिना हा महिना दलित महिना म्हणून घोषित केला. त्याच्यामुळे हे न्यूज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं काय केलं? तर एप्रिल महिना दलित महिना म्हणून घोषित केला. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती होती. आणि त्याच्यामध्ये कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं एप्रिल महिना, कोणता महिना? तर एप्रिल महिना काय म्हणून सेलिब्रेट करणं चालू केलं? तर दलित महिना म्हणून सेलिब्रेट करणं चालू केला. त्यानंतर अमेरिकेतील कोलोरॅडो आणि मिशिगन या राज्यांनी डॉक्टर B.R. आंबेडकर इक्विटी डे साजरा केला आहे. तर अमेरिकेतील कोलोरॅडो आणि मिशिगन यांनी इक्विटी डे साजरा केला आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस दलित महिना म्हणतील तर कॅनडाचा ब्रिटिश प्रांत त्यांनी एप्रिल महिना दलित महिना म्हणून सेलिब्रेट करणं सुरू केलं. आणि इक्विटी डे कोण साजरा करत आहे? तर अमेरिकेतील कोलोरॅडो आणि मिशिगन हे इक्विटी डे साजरा करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंतीनिमित्त. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपली किशोर जयरामन यांच्याबद्दल. कोणाबद्दल? तर किशोर जयरामन यांच्याबद्दल ही न्यूज आहे आपली. तर हे रोल्स रॉयल्सचे अध्यक्ष आहेत. तर बा जयरामन यांच्याविषयी, तर इंग्लंडच्या राणीने किशोर जयरामन यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर कोणता पुरस्कार भेटला आहे ना? ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार जाहीर झाला. तर किशोर जयरामन यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर यांना पुरस्कार जाहीर झाला ऑफिस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार जाहीर झाला. किशोर जयरामन हे रोल्स रॉईसचे भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील अध्यक्ष आहेत. कोणत्या? रोल्स रॉईस हे कारांसाठी फेमस कंपनी आहे. भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील अध्यक्ष आहेत. हा ब्रिटिश साम्राज्याचा दुसरा सर्वोच्च क्रमवारीचा पुरस्कार आहे. याच्या आधी आपण पाहिला होता की बिल गेट्स यांना पाकिस्तानचा दुसरा नागरी सन्मान भेटला. तसंच हे जे आहेत किशोर जयरामन यांना ब्रिटिश साम्राज्याचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार भेटला. त्याचं नाव आहे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. कोणता आहे? ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर कोण? किशोर जयरामन. आणि रॉल्स रॉईसचे भारत आणि दक्षिण आशियातील ते कोण आहेत? अध्यक्ष आहेत. चला त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज, जिन बँक प्रकल्पाविषयी.
जीन बँक प्रकल्प पहा, महाराष्ट्राने स्थानिक आणि धोक्यात असलेले प्राणी, पिके, सागरी आणि जैविक प्रजातींच्या संवर्धनासाठी जीन बँक प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पहा, महाराष्ट्राने स्थानिक आणि धोक्यात असलेले प्राणी किंवा पिके, सागरी आणि जैविक प्रजातीच्या संवर्धनासाठी जीन बँक प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच आता सगळ्यात मेन जी लाईन आहे ते आता आहे, यासोबतच जीन बँक प्रकल्पाची स्थापना करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. जीन बँक स्थापन करणारे महाराष्ट्र भारतातील किती राज्य ठरलं आहे, तर हे पहिलंच राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र. जीन बँक स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, तर उत्तर आलं पाहिजे महाराष्ट्र. जीन बँक स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपली इंद्रायणी मेडिसिटीबद्दल. काय तर इंद्रायणी मेडिसिटी पहा, इंद्रायणी मेडिसिटी पुणे कंट्रीज फर्स्ट मेडिकल सिटी. इंद्रायणी मेडिसिटी तर पहा पुण्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यात इंद्रायणी मेडिसिटी ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत उभारण्यात येणार आहे. तर देशातली पहिली वैद्यकीय वसाहत कुठे उभारण्यात येणार आहे, तर आपलं उत्तर असलं पाहिजे पुण्यामध्ये. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना विविध प्रकारच्या आजाराचे अद्ययावत उपचार एकाच छताखाली देता येणार आहेत. म्हणून देशातील पहिली वैद्यकीय वसाहत जर विचारली आपल्याला कोणती, तर ते इंद्रायणी मेडिसिटी आहे आणि ते कुठं आहे, तर ते पुण्यात आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपली सखी सावित्री समिती. कोणती समिती, तर सखी सावित्री समिती. कशासाठी आहे ते, राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार आहे. सखी सावित्री समिती स्थापन करून करण्यात आहे शालेय शिक्षण विभाग. त्याच्यामध्ये कशासाठी आहे, ते राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरणासाठी सखी सावित्री समिती हे शालेय शिक्षण विभाग स्थापन करण्यात येणार आहे. आणि ही समिती केंद्र, शाळा, केंद्र आणि तालुका किंवा शहर स्तरावर असणार आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण जे पाहिलं सखी सावित्री समिती कशासाठी आहे, तर राज्यातील मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरणासाठी स्थापन करून करणार आहे. तर हे शालेय शिक्षण विभाग स्थापन करणार आहे. आता जे करंटच्या 10 न्यूज पाहिल्या त्या न्यूजचे आपण एक क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ. चला, पहिली न्यूज आपली होती, कोणत्या राज्यांनी देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 900 रुपयाची भेट देणार आहे, तर ते आहे मध्य प्रदेश. दुसरी न्यूज पाहिली होती आपण की निमोनियाचे लवकर निदान होण्यासाठी कोणत्या राज्याने सास नावाचा उपक्रम सुरू केला, तर त्याचं उत्तर येईल कर्नाटक. थर्ड न्यूज होती आपली कोणत्या देशाने एप्रिल 2022 मिसाईल लाईफ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं, तर मिसाईल लाईफ नावाचं पुस्तक चीनने प्रकाशित केलं. नेक्स्ट न्यूज होती आपली की नवीन भारतीय मिशन कोणत्या देशामध्ये सुरू केलं, ते लिथुआनिया या देशामध्ये. नेक्स्ट होता न्यूज आपली कोणी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2022 हा जिंकला, तर F1 रेसर आहेत मॅक्स वर्स्टपेन यांनी जिंकला तो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण पाहिली. तर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं कोणता महिना, एप्रिल महिना दलित महिना म्हणून घोषित केला. आणि कॉलोराडो आणि मिशिगन या राज्यांनी इक्विटी डे साजरा केला. त्यानंतर किशोर जयरामन यांच्याबद्दल पाहिलं, यांना इंग्लंडचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार भेटला, ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ द ब्रिटिश ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. तर हे रॉल्स रॉयसचे भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील अध्यक्ष आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पाहिली आपण जीन बँक प्रकल्पाविषयी. तर जे धोक्यात असलेले प्राणी, पिके, सागरी आणि जैविक प्रजातीच्या संवर्धनासाठी हे जीन बँक प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. आणि जीन बँक प्रकल्प स्थापन करणारं महाराष्ट्र, लक्षात ठेवा महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. त्याच्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की जीन बँक स्थापन करणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य कोणतं, महाराष्ट्र. त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी कुठं स्थापन करण्यात येणार आहे, तर इंद्रायणी मेडिसिटी स्थापन करण्यात येणार आहे पुण्यामध्ये. त्यानंतर सखी सावित्री नावाची समिती पाहिली होती आपण, कशासाठी आहे, तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरणासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक समिती स्थापन करण्यात आली, तिचं नाव आहे सखी सावित्री समिती. अशा प्रकारे आपण हे 10 न्यूज कंप्लीट पाहिल्या. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ऑस्कर पुरस्कार 2022 बद्दल माहिती पाहू.